नमस्कार, तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अमित कोळेकर आजच्या बातम्या देत आहे। भारताचे थोर सुपुत्र दिवंगत माजी खासदार बॅरिस्टर नाथ पै यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहापूर बेळगाव येथील बॅरिस्टर नाथ पै चौकात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून नवीन फलकाचे अनावरण करण्यात आले। यावेळी विनय याळगी व रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते बॅरिस्टर नाथ पै यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले। अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक नेताजी जाधव तर वक्ते म्हणून माजी महापौर मालोजी अष्टेकर हे उपस्थित होते। दरम्यान बॅरिस्टर नाथ पै यांचा सीमा भागाशी असलेला संबंध, सीमा प्रश्नातील त्यांचा सहभाग, इंदिरा गांधीजींनी महाजन अहवालावेळी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी, बॅरिस्टर नाथ पै यांचे लोकसभेतील कार्य तसेच अत्यंत हुशार आणि कर्तबगार खासदार म्हणून त्यांची असलेली ख्याती या संदर्भात अनेकांची भाषणे झाली। या प्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रकाश मरगाळे, नेताजी जाधव, अमृत भागोजी, माजी उपमहापौर संजय शिंदे, अंकुश केसरकर, शुभम शेळके आदी कार्यकर्ते उपस्थित होते। प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल कर्नाटकात अधिक प्रमाणात दिसून येतो। देशात त्रिपुरा राज्यानंतर कर्नाटक द्वितीय क्रमांकावर असल्याचे केंद्राच्या सांख्यिकी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालातून स्पष्ट झाले आहे। 2022-23च्या अहवालानुसार प्राथमिक शिक्षण व्यवस्थेमध्ये सर्वाधिक विद्यार्थी दाखल होण्याचे प्रमाण त्रिपुरानंतर कर्नाटकाचा क्रमांक आहे। 2022च्या जुलैपासून जून 2023 या कालावधीत राष्ट्रीय आदर्श सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे। 6 ते 10 वर्षातील 97.24 मुले कर्नाटकातील प्राथमिक शिक्षणासाठी दाखल झाली आहेत। ही मुले सध्या 1ली ते 5वी वर्गातील आहेत। त्रिपुरामध्ये हेच प्रमाण 97.9% इतकं आहे। तरुण भारत ट्रस्ट डिवाइन किड्स व ज्ञान प्रबोधन मंदिर ICSC विद्यालयात शाळेमध्ये काल शुक्रवार दिनांक 17 रोजी प्राथमिक व आज शनिवार दिनांक 18 रोजी माध्यमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन तसेच इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा पासिंग आउट परेड आयोजित करण्यात आला होता। या दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले। आजच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून येथील सल्लागार प्राध्यापक तसेच सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सतीश धामणकर हे उपस्थित होते। त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी मुख्याध्यापिका मंजिरी डायरेक्टर अनिल चौधरी, डायरेक्टर नितीन कपलेश्वरी, डायरेक्टर गिरिधर शंकर, ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर डॉक्टर गोविंद वेलिंग, SSLचे मुख्याध्यापक महादेव गुरव, ट्रस्टी वसंत सामंत, विवेक कामत आदी मान्यवर उपस्थित होते। या नेत्रदीपक संमेलनाचे तरुण भारत न्यूज या YouTube चॅनलच्या माध्यमातून नागरिकांना घर बसल्या पाहता यावे यासाठी थेट प्रक्षेपण दाखवण्यात आल्याने पालक व विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त करत त्याबद्दल उत्तम प्रतिक्रिया मिळाल्या। श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांची पालखी बेळगाव शहरात परिक्रमा करत आज शनिवार दिनांक 18 जानेवारी रोजी कडोलकर गल्ली येथे आगमन झाले। यंदा कडोलकर गल्लीतील या पालखी सोहळ्याला 18 वर्ष पूर्ण झाली असून प्रसंगी बापट गल्ली, बुरुड गल्ली, गणपत गल्ली, पुन्हा कडोलकर गल्ली येथे पालखीची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली। यावेळी असंख्य स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने पालखीचे स्वागत करून पादुकांचे दर्शन घेतले। आज शनिवारी सायंकाळी कडोलकर गल्ली येथे 7 वाजता आरती आणि त्यानंतर महाप्रसादाचे रात्री उशिरापर्यंत आयोजन करण्यात आले होते। स्वामींची पालखी अशा प्रकारे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथे आपली पालखी परिक्रमा पूर्ण करून पुन्हा 26 जून रोजी अक्कलकोट येथे आपल्या मुक्कामास प्रस्थान करणार आहे। तरी परिसरातील सर्व स्वामी भक्तांनी स्वामींच्या पादुकांचे तसेच आयोजित महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे कडोलकर गल्ली येथील श्री स्वामी समर्थ भक्त मंडळाच्या वतीने कळविण्यात आले होते। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या कडोलकर गल्ली येथील श्री स्वामी समर्थ भक्त मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे तसेच स्वामी भक्तांचे राजेंद्र गायकवाड यांनी आभार व्यक्त केले आहेत। सरकारी वसतिगृहातील समस्या वेळोवेळी जाणून घेऊन त्या दूर करण्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केली। शुक्रवारी जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय सरकारी विद्यार्थी-विद्यार्थिनी वसतिगृह देखभाल आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून शिंदे बोलत होते। जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी तालुका स्तरातील वसतिगृहांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील समस्या जाणून घ्याव्यात, त्याबाबतचा अहवाल तयार करावा, विद्यार्थी व विद्यार्थिनींना देण्यात येणारा आहार, जुन्या इमारती याची पाहणी करावी अशा सूचना देण्यात आल्या। सांबरा येथे चंदनाचे झाड चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला। येथील यशवंत गॅस गोडाऊन समोरील चंदनाचे झाड चोरी करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास तळापासून कापले। मात्र कोणीतरी आपल्याला बघेल या भीतीने चोरट्यांनी झाड तेथेच टाकून पलायन केले। जाताना तेथील पार्क करण्यात आलेल्या 4 दुचाकीतील पेट्रोल चोरून नेले। याबाबत स्थानिकांनी मारियाळा पोलीस व अरण्य खात्याला कळविले आहे। अलीकडच्या काळामध्ये सांबरा परिसरात भुरट्या चोरांचा ऊत आला आहे। तसेच घरासमोरील दुचाकीतील पेट्रोल चोरण्याच्या प्रकारात ही वाढ झाली आहे। तरी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे।
दिव्यांगांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी परिवहन मंडळाकडून सवलतीच्या दरामध्ये बस पास उपलब्ध करून दिला जातो। 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान दिव्यांग बस पास नूतनीकरणाचे काम चालणार आहे। संबंधितांनी या कालावधीत आपल्या बस पासचे नूतनीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे। दिव्यांगांना 760 रुपयात बस पास नूतनीकरण करून दिला जाणार आहे। नवीन आधार कार्ड काम ठप्प झाल्याने अनेकांना आधार कार्ड विना वंचित राहावे लागते आहे। विशेषतः शासकीय सुविधांपासून दूर राहावे लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। शहरातील काही पोस्ट कार्यालयात नवीन आधार कार्डचे काम सुरू आहे, मात्र या ठिकाणी दररोज मोजक्याच आधार कार्डचे काम केले जात आहे। नवीन आधार कार्ड करणाऱ्या बालकांना आधार कार्डापासून वंचित राहावे लागत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे। रुग्णांचा देवदूत अशी समाजात ओळख निर्माण केलेल्या डॉक्टर अशोक सगदेव यांचे नुकतेच निधन झाले। डॉक्टर सगदेव यांचा पेशा जरी वैद्यकीय शाखेचा असला तरी ते संगीतप्रेमी होते, त्यामुळे आर्ट सर्कल, संगीत कलाकार संघ, सरस्वती वाचनालय अशा अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संपर्क होता। डॉक्टर सगदेव यांचे संगीतप्रेम लक्षात घेऊन रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी बेळगावचे काही गायक त्यांना आपल्या स्वराद्वारे श्रद्धांजली अर्पण करतील। बुधवार पेठ टिळकवाडी येथील पंडित रामभाऊ विजापुरे स्वरमंदिर येथे सकाळी 9:30 वाजता आयोजित या कार्यक्रमात सुनीता देशपांडे, पंडित श्रीधर कुलकर्णी यांचे गायन तर पंडित सुधांशु कुलकर्णी यांचे संवादिनी वादन होणार आहे। दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी बेळगाव व खानापूर तालुक्यातील काही गावामध्ये वीज पुरवठा बंद राहणार आहे। सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 या वेळेत हा वीज पुरवठा बंद राहील असे हेस्कॉमच्या वतीने कळविण्यात आले आहे। मच्छे येथील दत्तनगर, हावळनगर, गोडसेवाडी, ओमकारनगर, झाडशापूर, देसूर, बाळगमट्टी, बामनवाडी, नावगे, रणकुंडये, जानेवाडी, बहादरवाडी, कर्ले, किनये, संती बस्तवाड, वाघवडे, काळनट्टी, पिरणवाडी, खादरवाडी, मार्कंडेयनगर, तीर्थकुंडये तसेच खानापूर तालुक्यातील उचवडे, कुसमळी, मोरब, जांभोटी, बैलूर, कालमणी, वडगाव, दाबोळी, हब्बानट्टी, चापोली, कापोली, चोरला यासह परिसरातील वीज पुरवठा ठप्प राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे कळविण्यात आले आहे। निप्पाणी येथे सध्या सर्वत्र खाजगी शाळांचे जणू काही पेवस फुटले आहे। खाजगी शाळांचा वाढता झगमगाट पालक वर्गाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे। उच्च दर्जाचे शिक्षण देण्याच्या नावाखाली पालक व विद्यार्थ्यांचे आकर्षण वाढविण्याचा खाजगी शाळांचा सुरू असलेल्या सर्वतोपरी प्रयत्न सध्या तरी सर्वत्रच यशस्वी ठरताना दिसत आहे। अशा या परिस्थितीत इतर पालकाबरोबरच सरकारी शाळेत सेवा बजावणाऱ्या शिक्षकांचेही आकर्षण हे खाजगी शाळांकडे वाढल्याचे दिसते। सरकारी शाळेमध्ये शिकवणाऱ्या बहुतांशी शिक्षकांची पाल्ये ही खाजगी शाळेतच शिक्षण घेताना दिसत आहेत। अशा या परिस्थितीत सरकारी शाळा टिकवण्याचे आव्हान वाढले आहे। सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविताना सरकारी शाळा टिकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण हे प्रयत्न फक्त कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसतात। निप्पाणी येथे सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात 6वीच्या वर्गातील प्रवेशासाठी जवाहर नवोदय सराव परीक्षा शनिवारी सुरळीत पार पडली। शिक्षण खाते आणि स्थानिक व्यवस्थापनेच्या नियोजनातून परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। निप्पाणी तालुक्यात 931 विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरले होते। निप्पाणी शहरात केली इंग्लिश मीडियम स्कूल, केली कन्नड मीडियम स्कूल, SVS कन्या शाळा आणि मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल अशा 4 ठिकाणी सकाळी 11:30 ते 1:30 या वेळेत परीक्षा पार पडली। गट शिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी शहरात परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली। एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आज बेळगावात भारताचे सुप्रसिद्ध द ग्रेट खली हे दाखल झाले होते। जगभरात लोकप्रिय असलेल्या WWE या कुस्ती स्पर्धेत आपला दबदबा निर्माण करणारा द ग्रेट खली यांचं खरं नाव दिलीप राणासिंह असे आहे। WWE स्पर्धेत कुस्ती खेळणारे खली हे पहिले भारतीय पैलवान आहेत। त्यांचे बेळगाव येथील सामरा विमानतळावर आगमन होताच त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।